आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपणास माहित आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो. आता आपण गाणे घेऊन त्या महान प्रभूला उंचावणार आहोत, तेव्हा सर्वांनी गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. गीत क्रमांक 130 देवाचा महिमा वर्णावा. गीत क्रमांक 130 देवाचा महिमा वर्णावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो. सन्मार्गावरी आम्हाला चालवितो, सन्मार्गावरी आम्हाला चालवितो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. दिवस रात्र आम्हाला जपतो, दिवस रात्र आम्हाला जपतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. उत्तम भागर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो. उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो. उत्तम आरोग्य आम्हाला देतो, उत्तम आरोग्य आम्हाला देतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभु येशू. गीत क्रमांक 16 ये कितनी सुंदर दुनिया. गीत क्रमांक 16 ये कितनी सुंदर दुनिया. ये कितनी सुंदर दुनिया, ये कितना सुंदर आसमां, यहाँ हमको जन्म दिया वह यीशु कितना दयालु. जगदीश कितना दयालु,
सुंदर जंगल समतल बहती झरने में, पर्वत मोहन फुलवारी भी कितनी सुंदर है, पर्वत मोहन फुलवारी भी कितनी सुंदर है। गाए स्तुतिगान हो यीशु की स्तुतिगान, गाए स्तुतिगान हो यीशु की स्तुतिगान। ये कितनी सुंदर दुनिया, ये कितना सुंदर आसमां, यहाँ हमको जन्म दिया महेश कितना दयालु, देश कितना दयालु। नील गगन ये आसमां चमकता सुंदर तारा, नील गगन ये आसमां चमकता सुंदर तारा। ये चमन के फूल और कलियां कितना सुंदर है, ये चमन के फूल और कलियां कितना सुंदर है। गाए स्तुतिगान हो यीशु की स्तुतिगान, गाए स्तुतिगान हो यीशु की स्तुतिगान। ये कितनी सुंदर दुनिया, ये कितना सुंदर आसमां, यहाँ हमको जन्म दिया महेश कितना दयालु, जगदीश कितना दयालु। जंगलवासी हिरणी जानवर, सागरवासी मछलियाँ, जंगलवासी हिरणी जानवर, सागरवासी मछलियाँ। झर झर पानी हिमछाया धूप कितना सुंदर है, झर झर पानी हिमछाया धूप कितना सुंदर है। गाए स्तुतिगान हो यीशु की स्तुतिगान, गाए स्तुतिगान हो यीशु की स्तुतिगान। ये कितनी सुंदर दुनिया, ये कितना सुंदर आसमां, यहाँ हमको जन्म दिया महेश कितना दयालु, जगदीश कितना दयालु। ये कितनी सुंदर दुनिया, ये कितना सुंदर आसमां, यहाँ हमको जन्म दिया महेश कितना दयालु, जगदीश कितना दयालु, जगदीश कितना दयालु, जगदीश कितना दयालु। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू। धन्यवाद प्रभू येशू। गीत क्रमांक 41 हो वेगळा वेगळा, गीत क्रमांक 41 हो वेगळा वेगळा, हो वेगळा वेगळा वेगळा, हो वेगळा वेगळा वेगळा, आत्मा बोले प्रभू प्रेमळा, आत्मा बोले प्रभू प्रेमळा। हो वेगळा वेगळा वेगळा, हो वेगळा वेगळा वेगळा, आत्मा बोले प्रभू प्रेमळा, आत्मा बोले प्रभू प्रेमळा। धन दौलतीचा आळळा, धन दौलतीचा आळळा, सर्वनाशाचा पद सगळा, सर्वनाशाचा पद सगळा। सोड लोभ मायेच्या जिवाळा, सोड लोभ मायेच्या जिवाळा, आत्मा बोले प्रभू प्रेमळा, आत्मा बोले प्रभू प्रेमळा। हो वेगळा वेगळा वेगळा, हो वेगळा वेगळा वेगळा, आत्मा बोले प्रभू प्रेमळा, आत्मा बोले प्रभू प्रेमळा। सैतानाचा रंगेल हा काळ, सैतानाचा रंगेल हा काळ, मानवास पाणी तो भुरळ, मानवास पाणी तो भुरळ, अंती
नरकाचे जाळे अंती टाकी तो नरकाचे जाळे आत्मा बोले प्रभू प्रेमळा आत्मा बोले प्रभू प्रेमळा ओ वेगळा 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 ओ वेगळा 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 आत्मा बोले प्रभू प्रेमळा आत्मा बोले प्रभू प्रेमळा जगामध्ये राहू नको भोळा जगामध्ये राहू नको भोळा दौडू नको मौल्यवान वेळा दौडू नको मौल्यवान वेळा निघ त्यातून होतो निराळा निघ त्यातून होतो निराळा आत्मा बोले प्रभू प्रेमळा आत्मा बोले प्रभू प्रेमळा ओ वेगळा 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 ओ वेगळा 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 आत्मा बोले प्रभू प्रेमळा आत्मा बोले प्रभू प्रेमळा दास प्रभूचा विनवी पामरा दास प्रभूचा विनवी पामरा नीती भक्तीच्या बनवून माळा नीती भक्तीच्या बनवून माळा घालू प्रभू रायाच्या गळा घालू प्रभू रायाच्या गळा आत्मा बोले प्रभू प्रेमळा आत्मा बोले प्रभू प्रेमळा हो वेगळा 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 हो वेगळा 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 आत्मा बोले प्रभू प्रेमळा आत्मा बोले प्रभू प्रेमळा हो वेगळा 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 हो वेगळा 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 आत्मा बोले प्रभू प्रेमळा आत्मा बोले प्रभू प्रेमळा आत्मा बोले प्रभू प्रेमळा आत्मा बोले प्रभू प्रेमळा हालेलुया 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 धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू गीत क्रमांक 50 येशू माझा येईल रे गीत क्रमांक 50 येशू माझा येईल रे येशू माझा येईल रे स्वर्ग इथे येईल रे येशू माझा येईल रे स्वर्ग इथे येईल रे हालेलुया 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 साठी कामी गेला किती त्याग त्याने केला माझ्यासाठी कामी गेला किती त्याग त्याने केला त्याने सोसले मरण मला दिलंय जीवन त्याने सोसले मरण मला दिलंय जीवन जीवनाचा त्रात्रा रे येशू माझा येईल रे स्वर्ग इथे येईल रे येशू माझा येईल रे स्वर्ग इथे येईल रे हालेलुया 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 मरणातून जिवंत झाला स्वर्गात घेतला गेला मरणातून जिवंत झाला स्वर्गात घेतला गेला तेथे विनवी देवाला स्वर्ग द्यावया आम्हाला तेथे विनवी देवाला स्वर्ग द्यावया आम्हाला उद्धारक आमचा रे येशू माझा येईल रे स्वर्ग इथे येईल रे येशू माझा येईल रे स्वर्ग इथे येईल रे हालेलुया 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 येईल मेघावर बसुनी सर्वांचा न्याय कराया येईल मेघावर बसुनी सर्वांचा न्याय कराया दृढ विश्वासाचे बळ जीवनी मुकुट फळ दृढ विश्वासाचे बळ जीवनी मुकुट फळ अविनाशी देईल रे येशू माझा येईल रे स्वर्ग इथे येईल
माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश. धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश. गीत क्रमांक 40 धन्यवाद येशूला. गीत क्रमांक 40 धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. महिमा गात्याला महिमा गात्याला महिमा गात्याला महिमा गात्याला. हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला महिमा गात्याला. हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला महिमा गात्याला. गौरव द्या त्याला गौरव द्या त्याला गौरव द्या त्याला गौरव द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला गौरव द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला गौरव द्या त्याला. धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश. धन्यवाद प्रभेश. धन्यवाद प्रभेश. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण नाचून गाऊन त्या महान प्रभूला उंचावणार आहोत, तेव्हा सर्वांनी उभं राहायचं आहे. हालेलुया 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 हालेलुया. ला 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 ला. प्रीतीचे उंच निशाण गाव प्रभूचे गौरव गान. जरा प्रीतीचे उंच निशाण गाव प्रभूचे गौरव गान. ला 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 ला. मुक्ती प्रदात्या येशूला गौरवशाली राजाला. मुक्ती प्रदात्या येशूला गौरवशाली राजाला. सन्मानाचे गीत गाऊया त्याच्या पुढे नमो मान. जरा प्रीतीचे उंच निशाण गाव प्रभूचे गौरव गान. जरा प्रीतीचे उंच निशाण गाव प्रभूचे गौरव गान. ला 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 ला. येशू आमचा पालनहार करुणाकर प्रभू तारणहार. येशू आमचा पालनहार करुणाकर प्रभू तारणहार. आला बहार आनंदाला आता आमचे हरपे मात्र. प्रीतीचे उंच निशाण गाव प्रभूचे गौरव गान. जरा प्रीतीचे उंच निशाण गाव प्रभूचे गौरव गान. प्रभूचे गौरव गान प्रभूचे गौरव गान. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश. धन्यवाद प्रभेश. धन्यवाद प्रभेश. किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती रुंद करीतो वण करण्याला पुरेची वा. किती आनंद हा किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो वण करण्याला पुरेची वा. किती आनंद हा प्रीतीने स्वीकारले अयोग्य या पामरा. प्रीती
भाग्य या पामरा पापाच्या धरी तुनी वर आणले मला हो हो किती आनंद किती आनंद प्रभू येशूने दिला मा अति भरपूर तो मती धुंद करीतो पण करण्याला पुरेची वा किती आनंद किती आनंद किती आनंद प्रभू येशूने दिला मा अति भरपूर तो मती धुंद करीतो पण करण्याला पुरेची वा किती आनंद धावत होतो वेगे नाशाकडे मी सरी धावत होतो वेगे नाशाकडे मी सरी बोलावून मजला दाविले प्रेमा तरी हो किती आनंद प्रभू येशूने दिला मा अति भरपूर तो मती धुंद करीतो पण करण्याला पुरेची वा किती आनंद किती आनंद किती आनंद प्रभू येशूने दिला मा अति भरपूर तो मती धुंद करीतो पण करण्याला पुरेची वा किती आनंद तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का हृदय टेकावया जीव अधीर झाला हो किती आनंद प्रभू येशूने दिला मा अति भरपूर तो मती धुंद करीतो पण करण्याला पुरेची वा किती आनंद किती आनंद किती आनंद प्रभू येशूने दिला मा अति भरपूर तो मती धुंद करीतो पण करण्याला पुरेची वा किती आनंद हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभू. पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता माझा देव पुत्र माझा तारक आत्मा माझा कैवारी पिता माझा देव पुत्र माझा तारक आत्मा माझा कैवारी पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता देतो प्रेम पुत्र देतो शांती आत्मा देतो कृपादान पिता देतो प्रेम पुत्र देतो शांती आत्मा देतो कृपादान पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता माझा स्वर्गी पुत्र माझा साथी आत्मा माझ्या अंतरी पिता माझा स्वर्गी पुत्र माझा साथी आत्मा माझ्या अंतरी पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा आत्म्याचा गौरव करा आत्म्याचा गौरव करा हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश. धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे करताल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का या विणाती टाळ मृदुंग
ठेवाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का धाविली प्रीती त्यागुणी प्राण जिंकिले वेगे मृत्यू सैतान धाविली प्रीती त्यागुणी प्राण जिंकिले वेगे मृत्यू सैतान जो जगाचा तारणारा ख्रिस्त हा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का गौरवे गरजाल का गौरवे गरजाल का हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण जिवंत परमेश्वराची स्तुती आणि आराधना करणार आहोत. म्हणून सगळ्यांनी उभं राहून नाचून गाऊन हृदयातून या स्तुती आराधनामध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. सर्वांनी आपले दोन्ही हात उंच करा आणि मोठ्या आवाजात बोला हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया 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 धन्यवाद स्वर्गीय पित्या धन्यवाद स्वर्गीय पित्या धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद पवित्र धन्यवाद पवित्र धन्यवाद पवित्र होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या शरीराचे डोळे बंद करा आणि आत्म्यातून त्या प्रेमळ प्रभूला पाहण्याचा प्रयत्न करा. तो प्रेमळ प्रभू आपल्यामध्ये हजर आहे, तो आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि आपण पापी हृदयाने पापी अंतकरणाने त्याला धन्यवाद देऊ शकणार नाही. म्हणून आपलं हृदय त्या प्रेमळ प्रभूसमोर उघडा. मनात कोणाबद्दल राग असेल प्रत्येकाला क्षमा करा. आपली पापं प्रभूसमोर नम्रतेने स्वीकारा. पापांबद्दल पश्चाताप करून त्या प्रेमळ प्रभूकडे क्षमा मागा. होय प्रेमळ प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. तू पुन्हा पुन्हा आमच्यावर दया करतोस आणि आमच्या पापांची आम्हाला क्षमा देतो. त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुझे गौरव करीतो. होय स्वर्गीय पित्या, आज तू स्वर्गातून आमच्यावर दया केलीस आणि तुझ्या पवित्र मंदिरात तू आम्हाला घेऊन आलास. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझे आभार मानतो. आजचा आमचा प्रवास तू आशीर्वादित केलास. प्रवासातले सगळे अडथळे दूर केले आणि तुझ्या पवित्र मंदिरात सुखरूप तू आम्हाला घेऊन आलास. आज तुझ्या प्रेमाचा तुझ्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी तू आमच्यावर दया केलीस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझे आभार मानतो. रात्रभर तू आम्हाला सांभाळलंस, आमचं रक्षण केलंस. रात्रभर आम्हाला चांगली झोप दिली आणि आजचा नवीन दिवस तुझ्या योजनेनुसार आमच्या जीवनात आणलंस. त्याबद्दल तुला धन्यवाद. त्या स्वर्गीय पित्याचे आभार माना. त्याने रात्रभर तुम्हाला सांभाळलं, आपल्या सगळ्यांचं रक्षण केलं. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. टाळ्या वाजून त्या स्वर्गीय पित्याचे गौरव करा. धन्यवाद द्या. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद हे महान पित्या. धन्यवाद 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 धन्यवाद. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. पापाची आम्हाला क्षमा करीतो,
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हृदयातून त्या स्वर्गीय पित्याचे आभार माना, त्याला धन्यवाद द्या. त्याने आपल्याला निर्माण करण्या अगोदर आपल्यासाठी हे संपूर्ण विश्व निर्माण केलं आणि आजही या विश्वाद्वारे तो आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करत आहे. त्याबद्दल त्या स्वर्गीय पित्याचे आभार माना, त्याला धन्यवाद द्या. त्याने आपल्यासाठी सुंदर आकाश निर्माण केलं, चंद्र तारे निर्माण केले. प्रतिदिवस तो आपल्याला सूर्याचा मोफत प्रकाश देतो. दरवर्षी तो आकाश उघडून आपल्याला पावसाचं गोड पाणी देतो. दरवर्षी तो या भूमीला आशीर्वादित करतो आणि या भूमीतून तो आपल्याला चांगलं उपज देतो, चांगल्या भाज्या देतो, चांगल्या धान्य देतो. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्या स्वर्गीय पित्याचे आभार माना, हृदयातून त्याला धन्यवाद द्या. त्याने जर आपल्याला स्वर्गातून काही दिलं नाही तर आपल्याला पृथ्वीवर काही मिळू शकत नाही, पण तो आपला निर्माण करता आपला सनातन पिता आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याने आपल्यासाठी प्राणी निर्माण केले, पशु निर्माण केले, विविध प्रकारचे मासे निर्माण केले. हे संपूर्ण विश्व त्याने विविधतेने नटवलेलं आहे आणि सुंदर बनवलेलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्या स्वर्गीय पित्याचे आभार माना. तो केवळ शब्द बोलत गेला आणि सर्व काही अस्तित्वात आलं. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याने आपल्याला सुंदर शरीर देऊन आशीर्वादित केलं. या शरीराबद्दल त्याला धन्यवाद द्या. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव हे चांगला आहे आणि चांगल्या रीतीने त्याने आपल्याला घडवलेला आहे. जसं तो आहे त्याच्या रूपात त्याने आपल्याला बनवलेला आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. आपल्या कुटुंबाबद्दल त्याचे आभार माना. आपल्या कामाबद्दल त्याला धन्यवाद द्या. हृदयातून सांगा, होय स्वर्गीय पित्या, तू महान आहेस, तुझं प्रेम महान आहे. या विश्वाद्वारे तू माझ्या गरजा पूर्ण करतोस, तू मला सांभाळतोस, तू माझं रक्षण करतोस. त्याबद्दल तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. स्वर्गीय पित्या तुला धन्यवाद. हे महान पित्या तुला धन्यवाद. ये कितनी सुंदर दुनिया, ये कितना सुंदर आसमां, यहाँ हमको जन्म दिया वह ईश कितना दयालु, जगदीश कितना दयालु. ये कितनी सुंदर दुनिया, ये कितना सुंदर आसमां, यहाँ हमको जन्म दिया वह ईश कितना दयालु.
तो स्वर्गीय पिता किती प्रेमाने भरलेला आहे, किती दयेने भरलेला आहे. त्याने आपल्यावर अमर्यादित असं प्रेम केलं. हे संपूर्ण विश्व त्याने आपल्यासाठी निर्माण केलं आणि आपल्याला अनंतकाळाचं जीवन मिळावं, आपण पापातून मुक्त व्हावे, सैतानाच्या हातातून सुटावे, म्हणून त्याने त्याचा प्रिय पुत्र येशू ख्रिस्ताला या पृथ्वीवर पाठवला. पाहतो प्रेमळ प्रभू येशू आपल्यासाठी स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आला. आपल्यासाठी तो देव असता मानव झाला आणि तो या पृथ्वीवर आल्याने त्याने आपलं जीवन आशीर्वादित केलं. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्या प्रेमळ प्रभूचे आभार माना. त्या प्रेमळ प्रभूने तुम्हाला बरं केलेलं आहे. त्या प्रेमळ प्रभूने आपल्याला सगळ्या प्रकारच्या आजारातून बरं केलं, दुखण्यातून बरं केलं. सगळ्या प्रकारचे श्राप जे आपल्या जीवनावर होते ते त्याने काढून टाकले आणि आपलं जीवन आशीर्वादित केलं. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्या प्रेमळ प्रभूचे आभार माना. त्या प्रेमळ प्रभूने तुमच्यावर जे उपकार केले त्याच्या उपकारांची आठवण करून त्याला हृदयातून धन्यवाद द्या. त्या प्रेमळ प्रभूने तुम्हाला व्यसनातून मुक्त केलं, गरिबीतून बाहेर काढलं. तुमचं जीवन जे पहिलं श्रापाने भरलेलं होतं ते त्याने आशीर्वादित केलं. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. हृदयातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद. आज मी जे काही आहे ते तुझ्या कृपेने आहे. तुम्हाला वाचवलेलं आहे, तुम्हाला जीवन दिलेलं आहे, तुम्हाला मुक्ती दिलेली आहे, तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे, तुम्हाला शांती दिलेली आहे, तू माझं रक्षण करता आहे. प्रभू तुला धन्यवाद. प्रभू येशू तुला धन्यवाद. तू माझ्यावर पहिल्याने प्रेम केलं. मी पापी असता तू माझा स्वीकार केलास आणि मला माझ्या पापातून सोडवलंस आणि माझ्या जीवनावर तुला अधिकार आहे. तू माझ्या हृदयाचा राजा आहे. प्रभू येशू तुला धन्यवाद. प्रभू येशू तुला धन्यवाद. जोरात टाळ्या वाजून त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू येशू तुला धन्यवाद, 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 तुला धन्यवाद. धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाम. धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाम. जीवनदाता येशू, जीवनदाता येशू, जीवनदाता येशू तुझे नाम. जीवनदाता येशू, जीवनदाता येशू, जीवनदाता येशू तुझे नाम. मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू तुझे नाम. मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू तुझे नाम. आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू तुझे नाम. आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू तुझे नाम. शांतीदाता येशू, शांतीदाता येशू, शांतीदाता येशू तुझे नाम. शांतीदाता येशू, शांतीदाता येशू, शांतीदाता येशू तुझे नाम. रक्षणकर्ता येशू, रक्षणकर्ता येशू, रक्षणकर्ता येशू तुझे नाम. रक्षणकर्ता येशू, रक्षणकर्ता येशू, रक्षणकर्ता येशू तुझे नाम. प्रेमीदाता येशू, प्रेमीदाता येशू, प्रेमीदाता येशू तुझे नाम. प्रेमीदाता येशू, प्रेमीदाता येशू, प्रेमीदाता येशू तुझे नाम. धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाम. धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाम. धन्य धन्य येशू तुझे नाम. धन्य धन्य येशू तुझे नाम. पाहतो प्रेमळ प्रभू येशू आपल्यावर अमर्याद प्रेम करतो, की तो आपल्या विश्वासाच्या प्रवासात चालत असताना तो आपल्याला सांभाळतो, तो आपलं रक्षण करतो, तो आपल्याला पडू देत नाही, तो आपल्याला सैतानाच्या हातात जाऊ देत नाही. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्या प्रेमळ प्रभूचे आभार माना. त्या प्रेमळ प्रभूने तुमच्या व्यक्तिगत जीवनावर जे प्रेम केलेलं आहे त्या प्रेमाची आठवण करून हृदयातून त्याला धन्यवाद द्या आणि अंतकरणातून सांगा, होय प्रभू येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या विश्वासाच्या प्रवासात तू आमच्या सोबत चालतो. तू आम्हाला कधी पडू देत नाही. जरी आम्ही पडलो, आम्ही सैतानाचं ऐकल्यामुळे तुला दुखावलं,
तरी तू मात्र पुन्हा पुन्हा आम्हाला उचलतोस आणि तुझ्या वेंगेत घेतो, त्याबद्दल तुला धन्यवाद. तू आम्हाला सगळ्या संकटातून बाहेर काढतो, सगळ्या आजारातून तू आम्हाला बाहेर काढतो. तू आम्हाला तुझ्या वेंगेत घेतो आणि तू आमच्यावर प्रेम करतोस, त्याबद्दल तुला धन्यवाद. प्रभू येशू तुला धन्यवाद. या जीवनाच्या प्रवासात तू आमच्या सोबत चालतोस, आमच्या बरोबर राहतोस, प्रत्येक क्षणाला तू आमचं रक्षण करतोस, त्याबद्दल तुला धन्यवाद. प्रभू येशू तुला धन्यवाद. प्रभू येशू तुला धन्यवाद. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या गरजा भागवितो. तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या गरजा भागवितो. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीत. संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीत. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. आत्मजला भय कसले जीवनाचा प्रभू आहे माझा सोबती. आत्मजला भय कसले जीवनाचा प्रभू आहे माझा सोबती. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. पाहतो प्रेमळ प्रभू आपल्यावर अमर्याद प्रेम करतो. त्याने आपल्यावर अमर्यादित असं प्रेम केलं की पापातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी, सैतानाच्या हातातून आपल्याला मुक्त करण्यासाठी त्याने क्रूसावर आपल्यासाठी मरण सहन केलं. आपल्या आत्मिक डोळ्याने त्या प्रेमळ प्रभूकडे पहा. तो आपल्यासाठी कसा क्रूसावर तडफडत आहे, आपल्यासाठी तो क्रूसावर कसा विव्हळत आहे. त्याच्या शरीरातून पवित्र रक्ताची धार वाहत आहे, फक्त आपल्या पापांमुळे. आपल्यामुळे त्याला अपमानित करण्यात आलं, आपल्यामुळे त्याला घायाळ करण्यात आलं. हृदय उघडून आपले हात उंच करून त्या प्रेमळ प्रभूला धन्यवाद द्या आणि अंतकरणातून सांगा, प्रभू तू माझी जागा घेतलीस. त्या क्रूसावर मला मरायला पाहिजे होतं, कारण पाप मी केलं होतं, पाप मी केलेलं आहे आणि माझी शिक्षा तू वधस्तंभावर वाहिली आणि मला पापाच्या शापातून मुक्त केलंस. नियमशास्त्र म्हणतं पाप केल्यामुळे शिक्षा हे महत्त्वाची आहे, पण आपल्या पापांची शिक्षा प्रभू येशूने वाहिली आणि आपल्याला पापाच्या शापातून मुक्त केलं. आज आपण आजारमुक्ती मिळवतो, दुःखमुक्ती मिळवतो, आशीर्वाद मिळवतो, पण हे सगळं काही मिळवण्यासाठी येशू ख्रिस्ताने किंमत मोजलेली आहे. त्याने क्रूसावर स्वतःचं बलिदान दिलं आणि त्याद्वारे त्याने आपलं जीवन आशीर्वादित केलं. इथपर्यंत की त्याच्या बलिदानाद्वारे त्याने आपल्यासाठी स्वर्गाचे द्वार उघडले. आज आपल्याला आशा आहे की आपण या शरीरात मरण पावलो तरी आत्मा कायम स्वरूपी देवाच्या पवित्र घरात जाणार आहे, जिथे आपली वस्ती, जिथे आपण नेहमी राहणार आहोत. त्याबद्दल त्या प्रेमळ प्रभूला धन्यवाद द्या. त्या प्रेमळ प्रभूचे आभार मानावा. मानवाच्या उद्धारा सागरा, मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा.
आपण त्या महान प्रभूची आराधना करणार आहोत. म्हणून सगळ्यांनी गुडघ्यावर यायचं आहे. आपले दोन्ही हात उंच करून त्या पवित्र प्रभूची उपासना करा, त्याची आराधना करा. तो पवित्र पवित्र आणि अतिपवित्र आहे. बायबल त्याच्याविषयी म्हणते की आपला देव आत्मा आहे आणि त्याची उपासना आपण आत्म्याने आणि खरेपणाने करावी. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला शब्द बोलता येत नाही, आम्ही देवाची महिमा आणि देवाची आराधना आम्हाला तोडक्या शब्दात येते, पण तुमचे तोडके शब्द त्या प्रभूला प्रिय आहेत, कारण तुमची आराधना ही खरेपणाने व्हावी ही त्याची इच्छा आहे. म्हणून आत्म्यातून खरेपणाने त्याची उपासना करा. त्याच्या पवित्र नावाची थोरवी गाऊन अंतकरणातून नम्र होऊन त्याच्या पवित्र नावाला वंदन करून त्याची उपासना करा. तो महान आणि थोर आहे, तो तेजस्वी आणि प्रकाशाने भरलेला आहे. त्याचा प्रकाश आपल्या लाईटीच्या प्रकाशासारखा नाही किंवा सूर्याचा प्रकाशासारखा नाही, तो अगम्य प्रकाशात राहणारा आहे. म्हणून आत्म्यातून त्याची उपासना करा. प्रार्थना करते हैं, वंदना करते हैं, प्रार्थना करते हैं, वंदना करते हैं, फूल चढ़ाते हैं, दीप जलाते हैं, फूल चढ़ाते हैं, दीप जलाते हैं, अर्चना करते हैं, अर्चना करते हैं, प्रार्थना करते हैं, वंदना करते हैं, प्रार्थना करते हैं, वंदना करते हैं, हर पल पूजन की तेरे दर्शन की, हर पल पूजन की तेरे दर्शन की, कामना करते हैं, कामना करते हैं, प्रार्थना करते हैं, वंदना करते हैं, प्रार्थना करते हैं, वंदना करते हैं, वंदना करते हैं, वंदना करते हैं. पाहतो प्रेमळ प्रभू येशू आपल्यावर अमर्याद प्रेम करतो की त्याने क्रूसावर आपल्यासाठी स्वतःचं बलिदान होऊ दिलं. परंतु तो जिवंत देवाचा पुत्र आहे, तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक होता. तो मरणावर विजय मिळवून तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत झाला. 40 दिवस त्याने आपल्या शिष्यांना दर्शनं दिली आणि 40व्या दिवशी त्याने आपल्या शिष्यांना अभिवचन दिलं, मी कधीच तुम्हाला एकट्याने अनाथ सोडणार नाही, तर मी तुम्हाला सत्याचा कैवारी पवित्र आत्मा देईन. आणि पेंटेकॉस्टच्या दिवशी 50व्या दिवशी त्याने त्याचं वचन पूर्ण केलं. त्याच्या शिष्यांवर मोठ्या प्रमाणात पवित्र आत्मा पाठवला. आणि आजही तो प्रभू येशू त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याचा पवित्र आत्मा द्यायला तयार आहे. आपली दोन्ही हात उंच करा आणि कळकळून त्याच्याकडे त्याचा पवित्र आत्मा मागा.
ये पवित्र आत्म्य ये पवित्र आत्म्य ये आमच्या हृदयाच्या मंदिरात वस्ती कर, आमच्या हृदयाच्या मंदिरात वस्ती कर. ये पवित्र आत्म्य ये आम्हा सगळ्यांना तुझ्या आत्म्याने भरून काढ. ये पवित्र आत्म्य ये. हा पवित्र आत्मा तू आजा. मैं प्रार्थना करूं. अपनी शक्ति में आजा. अपनी सौम्यता में पवित्र आत्मा तू आजा. मैं प्रार्थना करूं. अपनी शक्ति में आजा. अपनी सौम्यता में ये पवित्र आत्मा तू ये ना. हीच प्रार्थना करतो. ये आपली शक्ती घेऊन ये ना. ये आपल्या सौम्यतेने ये पवित्र आत्म्या तू ये ना. हीच प्रार्थना करतो. ये आपली शक्ती घेऊन ये ना. ये आपल्या सौम्यतेने धन्यवाद पवित्र आत्मा. धन्यवाद पवित्र, धन्यवाद पवित्र आत्मा. धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा. धन्यवाद पवित्र आत्मा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्यांच्याजवळ बायबल आहे त्यांनी उघडायचं आहे योहानाचं शुभवर्तमान अध्याय 16 वचन 24. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 16 वचन 24 मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. तुम्ही असून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हास मिळेल, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना म्हणाला की तुम्ही असून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हास मिळेल आणि तुमचा आनंद परिपूर्ण होईल. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच्या नावाने देवपित्याजवळ मागण्यासाठी शिष्यांना शिकवत आहे. आणि फक्त शिष्यांनाच नाही तर त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व लोकांना तोही शिकवत आहे की आपण येशूच्या नावाने देवपित्याजवळ मागितलं पाहिजे. अशासाठी की जेव्हा आपण मागू तेव्हा देव आपल्याला देईल, आणि जेव्हा देव आपल्याला देईल तेव्हा आपला आनंद परिपूर्ण होईल. हालेलुया. थोडक्यात
देवाची इच्छा आहे आपल्याला आनंद मिळावा आणि आपण हसत राहावं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा हा यामागचा हेतू आहे. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितलेलं नाही, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल आणि तुमचा आनंद परिपूर्ण होईल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण देवाचे सर्व गोष्टींमध्ये आभार मानत राहिले पाहिजे, देवाची स्तुती करत राहायला पाहिजे आणि आपण देवाच्या उपकाराची जाण ठेवणारे, भान ठेवणारे लोक असायला पाहिजेत, असं देवाचं वचन आपल्याला अनेक वेळा शिकवतं. परंतु त्याचबरोबर देव आपल्याला हेही शिकवतोय की आपण त्याच्याकडे मागणारे लोकसुद्धा बनायला पाहिजे. त्याच्याकडे मागा असं जेव्हा येशू म्हणत आहे तेव्हा कुणाकडे? जगाकडे नाही, माणसाकडे नाही. तुमचे हात माणसांसमोर पसरू नका, देवासमोर पसरा. तुमचे हात माणसांसमोर जोडू नका, देवासमोर जोडा. हालेलुया, 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 हालेलुया. कारण माणूस देवापासून एवढा दूर गेलेला आहे की आम्हाला माणसांकडे, जगाकडे मागणं कळतं, देवाकडे मागणं समजत नाही. म्हणून येशू आपल्याला शिकवतोय, मागा, माझ्या नावाने मागा. येशूच्या नावाने आपण मागितलं पाहिजे, कारण येशूने आपल्या पापमुक्तीसाठी क्रूसावर बलिदान केलेलं आहे आणि त्याच्या या बलिदानामुळेच आपला देवपित्याशी समेट झालेला आहे. आपण सर्वजण पापी आहोत आणि आपली पापं घेऊन आपण देवासमोर उभे राहू शकणार नाही आणि आपल्या पापांसहित जेव्हा आपण उभे राहतो तेव्हा देव आपल्याकडे पाहणार सुद्धा नाही, कारण तो पवित्र देव आहे. हालेलुया, 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 हालेलुया. पापांसहित आपण देवासमोर उभे राहू शकत नाही. म्हणून तर देवाने त्याचा पुत्र जगात पाठवला आणि येशूने आपल्या पापमुक्तीसाठी क्रूसावर बलिदान केलं. त्याच्या रक्ताने आपल्याला पापांची क्षमा मिळते, आपली पापं पुसली जातात, पुसली जातात. देव आपल्याला पापांची क्षमा करतो. म्हणजे नक्की काय करतो? देव आपल्याला पापांची क्षमा करतो म्हणजे आपली पापं तो सदा सर्व काळासाठी नष्ट करून टाकतो. ज्याप्रमाणे एखादा कपडा मळलेला असला की आपण त्याला सर्फामध्ये टाकतो, सर्फात साफ होणार नसेल तर अजून काहीतरी चांगलं द्रव वापरतो, काहीतरी चांगला पदार्थ वापरतो आणि कसं तरी करून त्या कपड्याला साफ करतो, म्हणजे त्याच्यावरचा मळ काढून टाकतो. जेव्हा देव आपल्याला क्षमा करतो तेव्हा तो आपल्या आत्म्यावरचा पापाचा मळ धुवून टाकतो आणि आपल्या आत्म्याला शुद्ध करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पक्षघाती माणसाला येशू म्हणाला, मुला धीर धर, तुझ्या पापांची तुला क्षमा झाली आहे. व्यभिचारी बाईला येशू म्हणाला, मुली शांतीने जा, तुझ्या पापांची तुला क्षमा झाली आहे. जेव्हा येशू म्हणतोय तुला पापांची क्षमा झालेली आहे, म्हणजे नक्की काय? मी धुतलं तुझ्या आत्म्याला. तुझ्या आत्म्यावर मळ चढला होता, पापांचा मळ, तो मी धुतला. कशाने? माझ्या स्वतःच्या रक्ताने. तो घाणेरडा झालेला, मलिन झालेला आत्मा मी धुतला. जेव्हा देव आपल्याला म्हणतोय मी तुला पापांची क्षमा केली, तेव्हा त्याचा दुसरा अर्थ असा आहे की त्याने आपला आत्मा धुतला त्याच्या पवित्र रक्ताने. आणि जेव्हा हा आत्मा धुतला जातो तेव्हा तो नीतिमान बनतो आणि हा नीतिमान आत्मा देवासमोर उभं राहण्यासाठी लायक बनतो. हालेलुया, हालेलुया. म्हणजे जोपर्यंत आत्मा धुतला गेलेला नाही तोपर्यंत आपण देवासमोर काही केल्या उभे राहू शकत नाहीत. आदामाने एक पाप केलं आणि लगेच तो झाडाच्या आड लपून बसला, त्याला देवासमोर यायची हिंमत राहिली नाही. आपण अगणित पाप आयुष्यात केलेली आहेत, अगणित. देवासमोर उभं राहायची हिंमत करूच शकत नाही, कारण त्याच्या पावित्र्याच्या अग्नीने आपण भस्म होऊन जाऊ. परंतु प्रभू येशू त्याने क्रूसावर वाहिलेल्या रक्तात आपला आत्मा धुतो
शुद्ध करतो आणि म्हणून तर आपल्याला पापांची क्षमा मिळाल्यानंतर आपण देवासमोर उभे राहू शकतो, देवाकडे मागू शकतो, कारण आता आपण देवाची मुलं बनलेले आहोत. आणि जेव्हा आपण मागतो येशूच्या नावाने त्यावेळेला देव आपली प्रार्थना ऐकतो आणि जे काही आपल्याला हवं आहे ते आपल्याला देतो, अशासाठी की देवाची इच्छा आहे आपलं हृदय आणि आपलं जीवन आनंदाने भरून जावं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मागा म्हणजे तुम्हास मिळेल ही देवाची आज्ञा आहे. काही लोक असं म्हणतात की देवाला जर आमच्या गरजा माहिती आहेत तर आम्हाला मागण्याची काय गरज आहे. तो देव आहे, त्याला सगळं माहिती आहे, मग त्याने आम्हाला स्वतःहून द्यायला पाहिजे. देवाने खरं म्हणजे स्वतःहून आपल्याला 99% गोष्टी दिलेल्या आहेत. आपल्या जीवनात 1% गोष्टी अशा असतात ज्या देवाने आपल्याला मागण्यासाठी जागा ठेवलेली आहे. तेवढ्यावरून तरी आपला देवावरचा विश्वास दिसेल, त्यावरून तरी आपण देवावर किती प्रेम करतोय ते दिसेल. 99% गोष्टी देवाने न मागताच दिलेल्या आहेत. सकाळी सूर्य उगवायला आम्ही काही मेहनत केली नाही, तो देवाने पाठवला. दरवर्षी पावसाळ्यात पाऊस देव देतो, फळं देव देतो, धान्य देव देतो. आमचं शरीर, आम्ही जन्माला आलो नव्हतो तेव्हाच देवाने आमच्यावर प्रेम केलं. शरीर देवाचं फार मोठं वरदान आहे, बहुमूल्य वरदान. या शेवटच्या काळामध्ये माणसांची शरीरं अनेक प्रकारच्या शापाने शापित व्हायला लागलेली आहेत आणि म्हणून आपण बघतोय शरीरामध्ये प्रचंड आजार आहेत. आणि दुसरी गोष्ट, शरीरामध्ये अनेक व्यंग तयार होत आहेत. पूर्वी 60-70 वर्षाची व्यक्ती झाली की केस पांढरे व्हायला लागायचे. आता बघा 15 वर्षाचे तरुण, 20 वर्षाचे तरुण यांचे पण केस पांढरे व्हायला लागले. डहाणूला काही महिन्यांपूर्वी एका तरुण मुलाने साक्ष दिली होती. 14-15 वर्षाचा मुलगा आहे. तो म्हणतो एवढ्या लहान वयात माझे केस पिकायला लागले, पांढरे व्हायला लागले आणि या गोष्टीचं मला एवढं टेन्शन यायला लागलं, एवढं टेन्शन की मला सतत वाटायचं मी आत्महत्या करून जीवन संपवणार. 14-15 वर्षाचा मुलगा आहे, केस पांढरे होत आहेत, म्हणजे आपण समजू शकतो की त्याचं दुःख काय असेल. ब्रदर म्हणायचे की एखाद्या व्यक्तीला जर कॅन्सर झाला असेल तर त्या व्यक्तीचं दुःख लहान आहे, पण एखाद्या व्यक्तीच्या तोंडावर पांढरा डाग आला असेल तर ते दुःख मोठं आहे. कॅन्सरच्या वेदना खूप आहेत पण त्या आत आहेत. ज्याच्या तोंडावर पांढरा चट्टा आलेला आहे त्याच्याकडे लोकांना बघायला वाटत नाही, त्याचा चेहरा कुरूप दिसतो, तेव्हा त्याला किती दुःख होतं. कॅन्सर झालेल्या माणसापेक्षा त्याचं दुःख मोठं असतं. हा 14-15 वर्षाचा मुलगा, केस पांढरे व्हायला लागले, पुष्कळ केस पांढरे झाले आणि तो आत्महत्या करायचा विचार करत होता. तेव्हा त्याच्या बहिणीने त्याला सांगितलं की तू प्रार्थना कर, मी प्रार्थनेला जाते, तिकडून हे तेल आणलेलं आहे, हे तेल तू वापरत राहा. आणि त्या मुलाने ऐकलं, त्या प्रार्थनेच्या तेलाचा वापर करत राहिला आणि थोड्याच दिवसात त्याचे पांढरे झालेले सगळे केस काळे झाले. हालेलुया, हालेलुया. त्याला केसाची किंमत कळेल ना. आणि तुमच्यामध्ये असे बरेच भाऊ बहिणी असतील, तुम्ही अगोदरच काळा कलर करून इथे बसलेला आहात. दुसऱ्यांना माहिती नाही आहे की तुमचे केस काळे आहेत की पांढरे आहेत, ते फक्त तुम्हालाच माहिती आहे. तुम्हाला केसाची किंमत कळेल. ही झाली फक्त आपल्या शरीराच्या केसाची किंमत, डोक्यावरचे केस याची किंमत. डोळ्याची किंमत किती? डोळ्याची किंमत करू शकता? डोळा काय महत्त्वाचा आहे सांगा? शरीरातला प्रत्येक अवयव केवढा मोलाचा आहे. म्हणून मी म्हटलं आपल्याला 99% गोष्टी देवाने न मागताच दिलेल्या आहेत. देवाने आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त 1%च गोष्टी, खरं म्हणजे 1%हूनही कमी गोष्टी अशा ठेवलेल्या आहेत ज्यासाठी आपल्याला देवाकडे मागावं लागतं. तेवढं तरी ठेवायला पाहिजे ना, नाहीतर देवाची आठवण राहील कोणाला? कोणी वळेल देवाकडे?
माणसाचं रक्त एवढं वाईट आहे, एवढं पापी आहे की तो स्वतःहून देवाकडे वळत नाही. बहुसंख्य लोक देवाकडे अशा वेळेला येतात जेव्हा ते जीवनात आपटतात, जखमी होतात आणि त्यांना काही रस्ता दिसत नाही, तेव्हा ते देवाकडे येतात. म्हणून तेवढ्या गोष्टी आपल्या जीवनात राहायला पाहिजेत की ज्या आपल्याला मागण्याची गरज आहे. हालेलुया. जे न मागता देवाने दिलेलं आहे त्याची आपल्याला जाण राहत नाही आणि त्याबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही. मागून मिळतं ते आपल्याला खूप भारी वाटतं. म्हणून असं म्हणू नका की देवाला जर आपल्या गोष्टी, आपल्या गरजा माहिती आहे तर देव स्वतःहून का देत नाही आहे. येशूने पण सांगितलं आहे की तुम्ही मागण्या अगोदर तुमच्या गरजा काय आहेत हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे. त्याला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे ते, पण तुम्ही मागा, येशूच्या नावाने मागा, म्हणजे तो तुम्हाला देईल आणि तुमचा आनंद परिपूर्ण होईल. हालेलुया, 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 हालेलुया. याचा अर्थ देवाला आपल्या जीवनात आनंद द्यायचा आहे. देवाला आपल्याला रडताना बघायचं नाही आहे, हसताना बघायचं आहे. विधवा बाईचा मुलगा मेला होता आणि ती रडत होती, तेव्हा बायबल म्हणतं तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला. लक्षात घ्या, तिला पाहून, त्या मृत मुलाला बघून नाही. येशूला तर मेलेल्या मुलाचा कळवळा नाही आला, त्याच्यासाठी आक्रोश करणाऱ्या त्याच्या विधवा आईचा कळवळा आला. आणि म्हणून मुलाला जिवंत करायच्या अगोदर येशू तिच्याजवळ गेला आणि तिला म्हणतोय, बाई रडू नकोस, रडू नकोस. बोलणारा कोण आहे? स्वर्गाचा आणि पृथ्वीचा मालक आहे. तो त्या बाईला म्हणतोय रडू नकोस. तो त्या तिरडीच्या बाजूला अगोदर गेला नाही, त्या मुलाचा कळवळा पहिला नाहीये. पहिला कळवळा त्याला त्या बाईचा आला, कारण ती विधवा आहे आणि जो मेला आहे तो तिचा एकुलता एक मुलगा आहे. तिचा आक्रोश, तिचं रडणं, तिचं दुःख येशूला बघवलं नाही आणि म्हणून अगोदर तो तिच्याजवळ गेला आणि तिचं सांत्वन करून तिला म्हणतोय, बाई रडू नकोस. हालेलुया, हालेलुया. आपण सुद्धा कोणाच्या घरी काही मरण झालं असेल, आपण तिकडे जातो, लोकांचं सांत्वन करतो, रडू नका, रडू नका. पण आपण एवढंच बोलू शकतो, रडू नका. आपण मेलेला माणूस त्यांना परत आणून देऊ शकत नाही. पण जेव्हा प्रभू तिला बोलला रडू नको, तेव्हा तिला काही द्यायचं होतं, पण तिला रडताना बघवत नव्हतं. म्हणून अगोदर तिला शांत केलं आणि मग तिरडीच्या बाजूला गेला. खांदेकरी उभे राहिले. प्रभू त्या मुलाला बोलला, म्हणजे प्रेताला बोलला, मुला मी तुला सांगतो उठ. आणि त्याचा आत्मा शरीरात परत आला आणि तो मुलगा जिवंत झाला. हालेलुया. कधीच असं म्हणू नका की आमचं दुःख ही देवाची इच्छा आहे. देवाला वाटतंय आम्ही रडत राहावं, देवाला वाटतंय आमच्या जीवनात दुःख असावं. किती लोकांचा गैरसमज आहे की आमचं दुःख देवाने दिलेलं आहे आणि ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून काही लोक देवाकडे आपल्या जीवनातल्या गरजांसाठी मागत सुद्धा नाहीत, कारण त्यांना असं वाटतं की ही देवाचीच इच्छा आहे. आम्हाला मूल होऊ नये ही देवाची इच्छा आहे, मला चांगली नोकरी मिळू नये ही देवाची इच्छा आहे, माझ्या शरीरात आजार राहावा ही देवाची इच्छा आहे, माझा नवरा दारुडा असावा ही देवाची इच्छा आहे. येशू म्हणतोय तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. देवाला आपल्याला हसताना बघायचं आहे, देवाला आपल्याला आनंदात बघायचं आहे. आणि म्हणून तो सांगतोय मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. आणि आपण ह्याच गोष्टीचा अनेक वेळेला कंटाळा करतो. किती लोकांना चांगली सवय असते, काही झालं की लगेच देवासमोर हात जोडतात, काही झालं की देवासमोर गुडघे टेकतात आणि मग ते लोक मोठ्या अभिमानाने सांगतात आम्ही मागतो आणि प्रत्येक वेळेला देव आमचं ऐकतो, आम्ही जे जे काही मागतो देव आम्हाला देतो. का देतो? कारण वचन म्हणतं, येशू म्हणाला तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. हालेलुया, 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 हालेलुया. काही लोक एकदा मागतात, मिळालं नाही की म्हणतात देवाची इच्छा नसेल मला हे द्यावं. असं समजू नका. आणि सगळ्या नकारात्मक गोष्टींच्या बाबतीत असा विचार करू नका देवाची इच्छा नसेल, हे देवाची इच्छेत असेल मी आजारात राहावं, ही देवाची इच्छा असेल माझ्या जीवनात हा त्रास राहावा. नाही, नाही, नाही. देवाला आपल्याला आनंदी करायचं आहे.
देवाला आपलं जीवन आनंदाने भरून काढायचं आहे, त्याला आपल्याला हसत ठेवायचं आहे. आणि म्हणून कधीही नकारात्मक गोष्टींच्या बाबतीत, चुकीच्या गोष्टींच्या बाबतीत असं म्हणू नका की ही देवाची इच्छा आहे. मागा, एकदा मागा, दोनदा मागा, 10 वेळा मागा, 25 वेळा मागा, मागा. जोपर्यंत तुम्हाला मिळत नाहीये तोपर्यंत मागा, कारण देवाला तुम्हाला ते द्यायचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कधी कधी आपण एकदा मागितलं की लगेच मिळतं, आणि कधी कधी खूप वेळा मागावं लागतं. जेव्हा खूप काळपर्यंत प्रार्थना करावी लागते किंवा मागावं लागतं, तेव्हा ती आपल्या विश्वासाची परीक्षा असते. आपल्याला देवाच्या प्रेमाबद्दल किती खात्री आहे, देवाच्या सामर्थ्याबद्दल किती खात्री आहे, ती आपल्या विश्वासाची परीक्षा असते. म्हणून न थकता, न खचता मागत राहिलं पाहिजे. काही त्रास झाला, प्रार्थनेचं तेल वापरलं, मुक्तीची प्रार्थना ऐकली, एकदा केलं, बरं होत नाही, सोडून दिलं. देवाची इच्छा असेल. गेल्या आठवड्यात एका बहिणीने ते साक्ष दिली. तिच्या साक्षीमधला मला एक भाग खूप आवडला. ती बाई म्हणते, मला आठवत नाही तिला काय त्रास होता, पण ही बहीण असं म्हणाली की तिला हा जो काही त्रास होता, या त्रासासाठी ती अगदी नियमितपणे प्रार्थनेच्या माध्यमांचा वापर करत होती. तेल लावणं, मुक्तीची प्रार्थना ऐकणं. आणि तेव्हा तिने असं वाक्य वापरलं, ज्याप्रमाणे लोक दिवसातून 3 वेळा नियमितपणे औषधं घेतात, अगदी त्याप्रमाणे दिवसातून 3 वेळा मी हे नियमितपणे करत राहिले. हालेलुया, हालेलुया. लोक दिवसातून 3दा औषधं घेतात ना. डॉक्टर म्हणतात नाश्त्यानंतर या गोळ्या घ्यायच्या, दुपारी जेवल्यावर घ्यायच्या, रात्री जेवल्यावर घ्यायच्या, सांगतात ना. आणि ते तुम्ही करता 1 आठवडा, 15 दिवस. मग ती बाई म्हणते, लोक जसे औषधं नियमितपणे घेतात दिवसातून 3 वेळेला किंवा 4 वेळेला, तशी मी वेळोवेळी त्या वेळेला या प्रार्थना माध्यमांचा वापर करत राहिले. काही दिवसपर्यंत ती हे करत राहिली आणि काही दिवसानंतर देवाने तिला पूर्णपणे बरं केलं. हालेलुया, 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 हालेलुया. काही जण एकदा तेल लावतात, 2दा प्रार्थना ऐकतात, 1-2 वेळा केलं, काही होत नाही, सोडून देतात. कदाचित देवाला मला बरं करायचं नसेल, कदाचित ते होणार नसेल. ब्रदर जॉन ऑस्टिन हे अमेरिकेतले देवाचे एक फार मोठे सेवक होऊन गेले. त्यांनी सांगितलेली एक सत्य घटना आहे. ते एका ठिकाणी प्रार्थनेला जाताना त्यांना एक लंगडा माणूस दिसला आणि हे त्या लंगड्या माणसाला म्हणाले, तू प्रार्थनेला ये, तिकडे तू बरा होशील. हा माणूस म्हणतोय, ब्रदर, ही देवाची इच्छा आहे की मी लंगडा राहावं. ब्रदर जॉन ऑस्टिनकडे देवाचं प्रचंड ज्ञान होतं आणि प्रचंड सामर्थ्य पण होतं. त्यांच्या प्रार्थना सभेत आंधळे पाहायचे, मुके बोलायचे, लंगडे चालायचे, असे मोठे चमत्कार व्हायचे. आणि ते या भावाला सांगत होते की तू प्रार्थनेला ये म्हणजे तू बरा होशील. आणि तो म्हणतोय की ही देवाची इच्छा आहे, मी लंगडा राहायला पाहिजे. तो प्रार्थनेला आला खरा, पण जॉन ऑस्टिन म्हणतात तो बरा काही झाला नाही. तो का बरा झाला नाही सांगा? त्याने देवाला सांगितलंच नाही मला बरं कर, कारण त्याला असं वाटतंय की ही देवाची इच्छा आहे, माझ्या शरीरात हे व्यंग राहावं. हालेलुया, हालेलुया. जर येशू म्हणतोय मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, तर येशू खोटं बोलतोय का? त्याला आपल्याला फसवायचं आहे. आणि काही लोकांना असंही वाटतं की आपण देवाकडे सारखं सारखं मागणं चुकीचं आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल तर शोध घ्या की हा तुमचा विचार देवापासून आहे की सैतानापासून आहे. कारण ही देवाची आज्ञा आहे आणि इच्छा आहे की आपण देवाकडे मागितलं पाहिजे. का मागितलं पाहिजे? कारण जेव्हा आपण देवाकडे मागतो तेव्हा आपण आपल्या जीवनातलं, आपल्या कुटुंबातलं, आपल्या घरातलं सैतानाचं काम उद्ध्वस्त करतो. सैतानाची कामं आपल्या जीवनातून, आपल्या घरातून नष्ट करण्यासाठी आपण देवाकडे मागितलं पाहिजे. आणि तुम्हाला जर असं वाटतंय की सारखं सारखं काय देवाकडे मागायचं, तर एक काम करा, तुम्ही देवाकडे जितकं मागताय ना त्याच्या 10 पट देवाची स्तुती करा. बायबल असंही म्हणतं, कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका. तर आपल्या मागण्या, तुमच्या मागण्या, तुमच्या विनंत्या आभार प्रदर्शनासह देवाला
कळवा. देवाला कळवा. म्हणजे त्याला माहिती नाही आहेत का? माहीत आहेत, पण तुम्ही सांगायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही मागा देवाकडे. सकाळी मागा, दुपारी मागा, रात्री मागा. मागत राहा, न थकता, न कंटाळता, न विश्रांती घेता देवाकडे मागत राहा. तुम्ही अंथरुणावर पडलेला आहात, तिकडे पण देवाकडे मागत राहा. देवाची उपकार स्तुती करणं, देवाचे आभार मानणं हे तर केलंच पाहिजे. ते तर आपण खूप मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे, अखंड केलं पाहिजे. पण त्याचबरोबर आपल्या जीवनातल्या गरजांसाठी आपण देवाकडे मागत राहिलं पाहिजे, कारण ही देवाची आज्ञा आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून तर प्रभू येशूने अत्याग्रही विधवेचं उदाहरण दिलेलं आहे. ही बाई अशा एका माणसाकडे न्याय मागायला जात होती जो अन्यायी न्यायाधीश होता. अन्यायी. त्याचं वर्णन प्रभू येशू स्वतः असं करतोय की तो देवाला मानत नव्हता आणि माणसाला जुमानत नव्हता. त्याचा देवावर विश्वास नव्हता आणि माणसाची जराही भीड राखत नव्हता. असा हा अन्यायी न्यायाधीश होता. आणि ही विधवा तिला दाद मिळावी, तिला न्याय मिळावा म्हणून वारंवार जात होती त्याच्याकडे. माझा न्याय करा, माझा न्याय करा, माझा न्याय करा. रोज जायची, एकसारखी जायची आणि शेवटी तो वैतागला. ही बाई रोज येऊन मला त्रास देते, रोज रोज येऊन मला वैताग आणते, म्हणून एकदाचा मी हिचा न्याय करून टाकतो, नाहीतर सतत सतत येऊन ती मला अगदी रंजीस आणेल. येशू म्हणतोय अन्यायी न्यायाधीश काय म्हणतोय ऐका. देवाला न मानणारा आणि माणसाला न जुमानणारा अन्यायी न्यायाधीश पण अशा बाईची दाद घेतोय जी सतत सतत त्याच्याकडे जाते आणि मागते. मग जो देव न्यायी आहे, प्रेमळ आहे, तो तुमचं ऐकणार नाही का? तो तुम्हाला उत्तर देणार नाही का? तो तुमच्या प्रार्थनेचं प्रतिफळ तुम्हाला देणार नाही का? देवाला न मानणारा आणि माणसाला न जुमानणारा अन्यायी न्यायाधीश एका साध्या विधवेची दाद घेतोय, कारण ती सतत 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 वारंवार येऊन त्याला सांगत होती, वारंवार त्याच्याकडे विनंती करत होती आणि कंटाळून, वैतागून, त्रासून तो जाऊन तिचा न्याय करून टाकतो. तर येशू म्हणतो देव तुमचा न्याय करणार नाही का? देवाच्या निवडलेल्या लोकांची प्रार्थना देव ऐकणार नाही का? जे लोक रात्रंदिवस देवाचा धावा करतात, रात्रंदिवस, येशूचे शब्द आहेत, रात्रंदिवस म्हणजे सतत अखंड जे देवाला हाक मारतात आणि देवाला सांगतात देवा दया कर माझ्यावर, दया कर माझ्यावर, मला या त्रासातून सोडव, मला या दुःखातून सोडव, माझी ही मागणी पूर्ण कर, माझ्या जीवनातली ही उणीव भरून काढ. जे रात्रंदिवस देवाला सांगतात त्यांचं देव का बरं ऐकणार नाही? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाकडे मागा, विश्वासाने मागत राहा. एकदा, दोनदा, 10 वेळा, 50 वेळा, जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही मागत राहा. आणि तुम्हाला जर वाटते की तुमच्या प्रार्थनेतली ताकद कमी पडत आहे तर उपवास करून मागा, उपवास करा. कारण जेव्हा आपण उपवास करतो आणि देवाकडे मागतो तेव्हा आपलं हृदय देवाकडे जास्त लागते. प्रार्थना करताना जेवणाची वेळ, आंघोळीची वेळ आणि कामाची वेळ अशा बऱ्याच गोष्टीचं आपल्याला भान असते, ते असता कामा नये म्हणून उपवास करायचा असतो. उपवास करताना जेवायचंच नाही आहे ना, भांडी पण घासायची नाही आहेत, त्यामुळे तो विचार करायचा प्रश्नच नाही. अशा वेळेला देवाकडे मन जास्त लागतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला जर खूप काळ प्रार्थना करून मिळत नसेल तर तुम्ही उपवास करून देवाकडे मागा, पण सोडू नका. तुमच्या जीवनातलं सैतानाचं काम उद्ध्वस्त झालंच पाहिजे. सैतानाने तुमच्या जीवनात अडवून ठेवलेले जे काही देवाचे आशीर्वाद आहेत ते तुम्हाला मिळालेच पाहिजेत. तुमच्या जीवनावरचे शाप निघून गेलेच पाहिजेत. तुमच्या जीवनातून, तुमच्या घरातून सैतानाचं राज्य उद्ध्वस्त झालंच पाहिजे. आणि त्यासाठी हात पसरा,
देवासमोर, गुडघे टेका देवासमोर, मागत रहा देवाकडे. तो प्रेमळ परमेश्वर आहे, प्रार्थना ऐकणारा देव आहे. आणि बायबल म्हणतं नीतिमानांची प्रार्थना कार्य करण्यात प्रबळ असते. ज्यांनी येशूवर विश्वास ठेवून पाप क्षमा मिळवली आहे आणि नीतिमान झालेले आहेत, त्यांच्या प्रार्थनेमध्ये फार मोठी ताकद असते. म्हणजे देव स्वर्गातून त्यांच्या प्रार्थनेची लवकर दखल घेतो आणि लवकर त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देतो. हालेलुया, 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 हालेलुया. अखंड प्रार्थना करा, देवाची स्तुती करत राहा, देवाचे आभार मानत राहा. त्याने तुमच्या जीवनावर केलेलं प्रेम आणि उपकार कधीही विसरता कामा नाहीत. म्हणून रोज अखंड त्याचे आभार माना आणि त्याचबरोबर तुमच्या गरजांसाठी देवाकडे प्रार्थना करा. तुमच्या व्यक्तिगत जीवनातल्या गरजा, तुमच्या कुटुंबातल्या गरजा आणि इतरही अनेक गरजा असतात. इतर गरजा कोणत्या? शेजारी विनाकारण त्रास देतोय, अमुक विनाकारण त्रास देतोय, कामाच्या ठिकाणी असलेले सहकारी विनाकारण छळतात. अनेक समस्या आहेत, परंतु या सगळ्यासाठी देवासमोर हात पसरा. देव सगळं काही करायला समर्थ आहे, सगळं काही. काही लोक असे साक्षी देतात की कुणाशी तरी भांडण होतं, किती वर्षे अबोला होता, त्याने प्रार्थना केली किंवा प्रार्थना विनंती पेटीमध्ये प्रार्थना लिहून टाकली आणि जी व्यक्ती त्यांच्याशी बोलत नव्हती ती समोरून बोलायला येते आणि अगदी प्रेमाने बोलते. आश्चर्य वाटतं की एवढ्या वर्षानंतर ही व्यक्ती प्रेमाने कशी बोलते. झालं काय? देवाने त्या व्यक्तीचं हृदय बदललं. हालेलुया, हालेलुया. काही वर्षांपूर्वी केंद्रामध्ये एक साक्ष आली होती. एका बाईने साक्ष दिली की अनेक वर्षे ती भाड्याच्या घरात राहत होती आणि स्वतःचं घर नसल्यामुळे तिला खूप टेन्शन यायचं आणि इतकं टेन्शन यायचं की त्यामुळे सतत तिचा ब्लड प्रेशर वाढत राहायचं आणि नेहमी ती आजारी पडत राहायची. अनेक वर्षे हे सुरू होतं. ही बहीण प्रार्थनेला आली होती. आजारमुक्तीची प्रार्थना सुरू असताना ब्रदराने असा संदेश दिला की इथे कोणीतरी एक व्यक्ती आहे जी स्वतःचं घर घ्यायला अनेक वर्षापासून प्रयत्न करते, पण तिला स्वतःचं घर काही मिळत नाही आहे. पण याच आठवड्यात प्रभू त्या व्यक्तीला स्वतःचं घर देत आहे. हा ब्रदराने संदेश दिला आणि पुढच्या आठवड्यात ती साक्ष द्यायला आली. तिने साक्षीत हे सगळं सांगितलं आणि पुढे ती म्हणते की घर घेण्यासाठी पैसा आम्ही खूप जमवत होतो, होत नव्हता. ब्रदराने जेव्हा संदेश दिला तेव्हा माझा विश्वास बसला, देव काहीतरी करणार. आणि त्याच्या दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी म्हणजे 1-2 दिवसाच्या आतमध्येच असं घडलं. तिच्या भावाने तिला फोन केला. तिच्या भावाकडे 2 घरं आहेत आणि तिचा भाऊ तिला म्हणतोय, तू कसलं टेन्शन घेऊन बसलेली आहे, मला तर एकाच घराची गरज आहे, माझं दुसरं घर आहे त्याची चावी घेऊन जा आणि तिथे राहायला सुरुवात कर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तेव्हा ब्रदरांनी साक्ष ऐकली आणि ब्रदर लोकांना असं म्हणाले की हिच्या भावाकडे कधीपासून घरं असतील सांगा, किती वर्षापासून असतील. पण जेव्हा ती देवासमोर आली आणि तिने देवाकडे मागितलं, ब्रदरांच्या द्वारे देवाने संदेशही देऊन सिद्ध केलं की देव तिची प्रार्थना ऐकत आहे म्हणून, त्यावेळेला देवाने तिच्या भावाचं हृदय बदललं आणि 2 दिवसाच्या आत तिच्या भावाने दुसऱ्या घराची चावी देऊन तिला सांगितलं, मला तर एकाच घराची गरज आहे, तू जाऊन त्या दुसऱ्या घरामध्ये राहा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माणसाचं हृदय बदलणं देवाच्या हातात आहे. तुमच्या घरातला प्रॉब्लेम असो की ऑफिसमधला असो की शेजाऱ्यांसोबतचा असो की नातेवाईकांसोबतचा असो, कोणतीही समस्या असो, देवाकडे मागा, देवासमोर हात पसरा, देवाकडे विनवणी करा. तो तुमची प्रार्थना ऐकणार आणि तो तुमच्या प्रार्थनेला उत्तर देणार. हालेलुया, हालेलुया. जेव्हा पहिला लॉकडाऊन सुरू झाला मार्च 2020मध्ये, त्यावेळेला आशिष प्रार्थना घराच्या टीमला कोणतंही काम उरलं नाही, कारण सगळी टीम प्रार्थनेच्याच कामात व्यस्त असायची. त्यावेळेला शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस भरपूर लोक प्रार्थनेसाठी यायचे. तसंच सोमवार, मंगळवार 2 दिवस निवासी शिबिर असायचं. 5ही दिवस टीमला भरपूर काम असायचं आणि उरलेले जे 2 दिवस असायचे बुधवार, गुरुवार, तेव्हासुद्धा इतर अनेक कामं असायची. वेळ कुठून जायचा कळत नव्हतं. जेव्हा लॉकडाऊन लागला पहिला,
तेव्हा सगळे रिकामी बसली. प्रार्थनाच नाही आहे तर काम कुठून असणार. फक्त 4-5 जणांना तेवढी कामं होती. 2-3 भाऊ बहिणी यूट्यूबवरचे व्हिडिओ एडिटिंग प्रोग्राम करत होते, त्यांना काम होतं. 2-3 जण लोकांचे फोन येतात प्रार्थनेसाठी, संपर्कासाठी, ते अटेंड करावे लागत होते. तेवढं काम बाकी होतं. बाकी कुणाला काहीच काम नाही आहे. मला विचारलं गेलं की आता कामच नाही आहे तर करायचं काय, सगळे बसून आहेत. म्हटलं ही छान वेळ आहे प्रार्थना करायची. मी प्रार्थनेचं वेळापत्रक काढून दिलं. मला वाटते जवळजवळ दिवसातून 7 ते 8 तास प्रार्थना होत होती. मध्ये मध्ये फक्त 1-1, 2-2 तासाचा वेळ असायचा, जेव्हा जेवण बनवलं जायचं, कपडे धुतले जायचे, भांडी घासली जायची, ही कामं व्हायची. झाली परत प्रार्थना सुरू. पुन्हा 2-3 तास प्रार्थना झाली, परत तासभर जाऊन आपली कामं करायची, पुन्हा प्रार्थना सुरू. अखंड प्रार्थना, अखंड. आशिष प्रार्थना घर मार्च 2020च्या लॉकडाऊनमध्ये खरोखर प्रार्थना घरच बनलं होतं. आणि तुम्हाला माहीत आहे, ही देवाच्या गौरवाची साक्ष आहे की या पहिल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्हाला बाजारामधून एक मिरचीसुद्धा विकत आणावी लागली नाही. लोक टेम्पो घेऊन दारात यायचे आणि भाजीपाला द्यायचे, धान्य द्यायचे. मला स्वतःला या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं. आम्ही कधी कोणाला सांगितलं नाही की आम्हाला काही गरजेचं आहे किंवा काही हवं आहे. लोक स्वतःहून घेऊन यायचे, स्वतःहून. कधी मला कोणी सांगितलं की अमुक वस्तू संपत आलेली आहे, 1 तासात फोन यायचा, टेम्पो आलाय, जी वस्तू संपली होती तीच आली. हालेलुया. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये आमच्या टीमला बाजारात जावं लागलं नाही आणि गहू तांदूळ हे तर सोडा, एक मिरची विकत आणावी लागली नाही. मी देवाला म्हटलं हे असं का होतंय. देवाने उत्तर दिलं. येशूचं वचन आहे, तुम्ही पहिल्याने त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवा, या गोष्टीसाठी झटा, म्हणजे त्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या जातील. हालेलुया. देणार कोण? देव देणार. याही गोष्टी तुम्हाला दिल्या जातील. देव म्हणतोय सगळी टीम अखंड प्रार्थना करते तर जेवण देणं माझं काम आहे, त्यांचं पोट भरणं माझं काम आहे. सगळे अखंड. खरोखर तो काळ असा होता की मला असं वाटतं आमची टीम मनात विचार करत असेल, बरं चाललंय, प्रार्थना नाही चालू झाली तरी चालेल, प्रार्थना करा, जेवा आणि झोपा, एवढंच काम होतं. प्रार्थना करायची, जेवायचं आणि झोपायचं. पण प्रार्थना 5 मिनटं नाही. आज सकाळी एका बाईने साक्ष दिली, मी जास्त प्रार्थना करत नाही, फक्त 5 मिनटं करते. आमची टीम 5 मिनटं नव्हती प्रार्थना करत, दिवसाला 6-6, 7-7 तास प्रार्थना करत होते. आणि कुठे आम्हाला बाहेर जावं लागलंच नाही. देवाने सगळ्या गोष्टी दारात आणून दिल्या. देवाचं वचन सत्य आहे, त्याबरोबर तुम्हाला याही गोष्टी दिल्या जातील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाकडे मागत राहा, एकदा 2दा, जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही मागत राहा. फक्त एखाद्या गोष्टीच्या बाबतीत जर देवाने तुम्हाला स्पष्ट दाखवलं असेल की तेवढी गोष्ट देव तुमच्या जीवनात राहू देणार आहे, तर त्या गोष्टीसाठी मागू नका. जसं संत पौलाने सांगितलं की प्रकटीकरणाच्या विपुलतेने मी चढून जाऊ नये, म्हणून माझ्या शरीरात एक काटा ठेवलेला आहे आणि तो निघून जावा म्हणून मी 3दा प्रार्थना केली. पण देवाने मला सांगितलं की माझी कृपा तुला पुरेशी आहे. पौल हा येशूचा प्रभावी शिष्य होता, ज्याला देवाचं खूप ज्ञान होतं, त्याला स्वर्गाची अनेक रहस्य प्रकट झालेली होती आणि त्याचबरोबर सामर्थ्यही त्याच्याकडे प्रचंड होतं. या सगळ्या गोष्टीमुळे त्याच्यामध्ये गर्व येऊ नये म्हणून देवाने काहीतरी त्रास त्याच्या शरीरामध्ये ठेवला होता. आणि त्या त्रासाविषयी तो म्हणतोय की हा त्रास निघून जावा म्हणून मी 3 वेळा देवाकडे प्रार्थना केली. देवाचं उत्तर आलं, माझी कृपा तुला पुरेशी आहे. हालेलुया, हालेलुया. अशी एखादी गोष्ट जर तुमच्या जीवनात असेल आणि देवाने जर तुम्हाला स्पष्ट दाखवलं असेल त्याबद्दल, तर तेवढी गोष्ट राहू द्या. पण बाकी सगळ्या गोष्टीसाठी मागा, सतत मागा. असं बोलू नका की हे काय देवाकडे एकसारखं मागायचं, एकसारखं मागणं बरोबर नाही आहे. ही देवाची आज्ञा आहे. येशू म्हणतोय मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, अशासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. हालेलुया,
हालेलुया. जर तुम्ही प्रभू येशूवर विश्वास योग्य प्रकारे ठेवला नसेल तर तो पहिला ठेवा. हृदय साफ करा, पापांची क्षमा मिळवा आणि येशूच्या नावाने मागत राहा. तुम्ही मागत राहा, देवाकडे मागत राहा आणि देव तुम्हाला देत राहणार. जेवढा देव तुम्हाला देईल आणि तुमच्या प्रार्थनेची उत्तरं तुम्हाला मिळत जातील तेवढं तुमचं जीवन आनंदी होत जाईल आणि तुम्ही रडत राहणार नाही, येशूच्या नावाने हसत राहाल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. फुला तारणा
जोर जोरात टाळ्या वाजवा. प्रभू येशूचं स्वागत करा. मोठ्या आवाजात प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद. बघा आपल्या प्रेमळ प्रभू येशूकडे. तो आत्म्याच्या रूपाने या ठिकाणी हजर आहे. आपले डोळे बंद ठेवा. पूर्ण हृदय त्याच्याकडे लावा. आत्म्याने त्याला बघा, कारण प्रभू आत्मा आहे. तो तुमच्यावर प्रेम करत आहे. त्याला तुमची काळजी आहे. तुम्ही दुःखी असाल, आजारात असाल, घाबरू नका. प्रभू तुमच्यावर प्रेम करत आहे. त्याचं सामर्थ्य खूप मोठं आहे. त्याची दया खूप मोठी आहे. आपलं सगळं ओझं प्रभू येशूच्या हातात द्या. तुमचे आजार, तुमचे कष्ट, तुमच्या वेदना, तुमच्या समस्या, तुमचं सगळं दुःख प्रभू येशूच्या हातात द्या आणि हृदयातून त्याला सांगा, हे प्रभू, माझा तुझ्यावर विश्वास आहे. माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू मला फसवणार नाही. तू मला सोडणार नाहीस. तू विश्वसनीय आहेस. तू विश्वसनीय आहेस. तू खरा आहेस. तू खरा आहेस. तू खरा आहेस. तू जिवंत आहेस. तू मला सोडणार नाहीस. माझा तुझ्यावर विश्वास आहे. प्रभू येशूने आपल्यावर एवढं मोठं प्रेम केलं की आपल्यासाठी स्वर्गाचं वैभव सोडून तो या जगात आला. देव असून मानव बनला आणि त्याने आपली पापं, आपले आजार, आपले शाप सगळं काही स्वतःवर घेतलं आणि आपलं रक्त ओतून क्रूसावर बलिदान केलं. त्याला बसलेल्या माराने आपण निरोगी झालो. त्याने वाहिलेल्या रक्ताने आपल्याला पाप क्षमा झाली. त्याच्या पवित्र बलिदानामुळे आपल्यासाठी अनंत जीवनाचा दरवाजा उघडला गेला. प्रभूला धन्यवाद द्या. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा आणि हृदयातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद. तुला धन्यवाद. तुझं प्रेम महान आहे. तुझी दया महान आहे. तू मला वाचवलंस. मला नवीन जीवन दिलं. मला क्षमा केली. मला बरं केलं. माझे अश्रू पुसले. मला अनंत जीवन दिलं. तुला धन्यवाद. तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो. तुझी स्तुती हो. तुझं नाव उंच हो. तुझं नाव उंच हो. जोरदार टाळ्या वाजवा. प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 धन्यवाद. आणि आता प्रभू येशू समोर शांत होऊन आपलं हृदय उघडा.
आठवण करा, तुमच्या मनात कुणाविषयी राग आहे, द्वेष आहे, कुणाशी बोलायला आवडत नाही, कुणाचं तोंड पण बघायला वाटत नाही, कुणाचं नाव जरी घेतलं तरी तुम्हाला राग येतो. आज त्या सगळ्यांना क्षमा करा, कारण ही प्रभूची आज्ञा आहे. कोणी तुम्हाला कितीही त्रास दिला असेल, नुकसान केलं असेल, फसवलं असेल, पण आज सगळ्यांना क्षमा करा. तुमच्या मनात स्वतःच्या नवऱ्याविषयी राग असेल, बायकोविषयी राग असेल, आई वडील, भाऊ बहीण, सासू सासरे, सून जावई किंवा इतर कोणीही असतील, त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि खऱ्या मनाने बोला, प्रभू येशूच्या नावाने आज मी तुला क्षमा करत आहे. क्षमा करा, ही प्रभूची आज्ञा आहे. जोपर्यंत आपण दुसऱ्यांना क्षमा करणार नाही तोपर्यंत देव आपल्याला आपल्या पापांची क्षमा देणार नाही. क्षमा करा, क्षमा करा. सगळा राग द्वेष मनातून काढून टाका. क्षमा करा सगळ्यांना. टच टच टच. आणि आता आपली स्वतःची पापं कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, देवाला दोष देणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, दुसऱ्यांचा अपमान करणं, तुच्छतेने वागणं, निंदा करणं, चेष्टा करणं, शिव्या शाप देणं, सगळी पापं कबूल करा. जीवनातली सगळी वाईट कामं देवासमोर कबूल करा आणि त्याला सांगा, होय प्रभू, मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्याकडून ही पापं झाली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता पश्चाताप करा. रडा आपल्या पापांसाठी, अश्रू ढाळा. प्रभूला सांगा, हे प्रभू, मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मला दुःख होत आहे, वाईट वाटतंय, मी पापी आहे. प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. आणि आता पापांची क्षमा मागा. आपल्या पापक्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिला. त्याने आपल्यासाठी स्वतःचं पवित्र रक्त ओतलं. आठवण करा. आत्म्याच्या डोळ्याने प्रभू येशूच्या क्रूसाकडे बघा. आपले हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे. प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर. तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने माझा आत्मा शुद्ध कर. प्रभू, दया कर, दया कर, माझं पाप्यावर दया कर, मला क्षमा कर. प्रभू, मला क्षमा कर. आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरा करेल. जिथे आजार आहे तिथे हात ठेवा. आणि तिथे हात ठेवता येणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग निघून जावोत, सोस निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला ते सर्व अवयव मुक्त होत, मुक्त होत. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठवले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व अशुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देऊ. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देऊत.
ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देव, ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देव, जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाऊ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 स्वर्गीय पिता, धन्यवाद हे महान पिता, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद धन्यवाद. हालेलुया हालेलुया हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डावपेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली करा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूचा स्वीकार करून आत्म्याची मुक्ती मिळवायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. ज्यांचं तारण झालं आहे तुम्हाला ही प्रार्थना बोलायची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रुसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत. पाहू सारे प्रभूचे वैभव पाहू